मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब आता SP साहेबांना घरी बोलवतात आणि म्हणतात की हा घ्या तुमचा खाऊ असं म्हणून ते त्यांच्याकडे पैसे देतात। मग त्यानंतर आता त्या तिघांचाही दुसरा प्लॅन सुरू होतो। धनंजयला आता बापूसाहेब म्हणतात पिंकी मेल्याचे सर्व पुरावे युवराज आणि घरच्यांना मी तर दाखवले आहेत, परंतु आता आपल्याला अजून एक मोहीम फत्ते करायची आहे। जेव्हा मी मुंबई दौऱ्याला गेलो होतो तेव्हा मला माहित आहे की पिंकी जिवंत आहे, पण आता पिंकी नक्की कुठे आहे, कशी आहे, ती काय करते याचा शोध मला घ्यायचा आहे। म्हणूनच मी त्या कामासाठी आता जाणार आहे। धनंजयराव तुम्ही इथेच थांबा आणि घरच्यांची काळजी घ्या, त्यांना सांगा की मी दौऱ्यावर चाललो आहे। तेव्हा धनंजय आता ठीक आहे असं म्हणतो। हा SP साहेब माझ्या सोबतीला असणारच आहे असं बापूसाहेब म्हणतात। दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब आणि बापूसाहेब हे दोघेही हॉस्पिटलमध्ये येतात। बापूसाहेबांनी आता आपला वेश बदललेला असतो, वेशांतर करून ते SP साहेबांबरोबर आलेले असतात। तर SP साहेबांनी तेथे चौकशी केल्यानंतर त्यांना समजतं जे मेन डॉक्टर आहेत ते तर घरी गेले आहेत। काही वेळाने ते डॉक्टर तेथे येतात आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की कमिशनर ऑफिसमधून आम्हाला फोन आला, आम्ही धावतच तेथे आलो, मला आमची काही मदत हवी आहे का असंही ते विचारतात। माझ्या केबिनमध्ये जाऊयात असं ते म्हणतात। आता ते तिघेही जेव्हा केबिनमध्ये जातात तेव्हा आम्हाला पिंकीविषयी माहिती हवी आहे असं आता SP साहेब म्हणतात। त्यावरती आता बापूसाहेब म्हणतात पिंकीचा बाप आहे, माझी पिंकी नक्की कुठे आहे आम्हाला सांगा असं म्हणून ते डॉक्टरांच्या हातापाया पडतात। तेव्हा आता डॉक्टरांना सारखं विचारण्यात येतं की पिंकी नावाची मुलगी इथे आली होती का। काही ट्रेकिंग करणाऱ्या बायकांना ती कल्याणगड इथे सापडली जखमी अवस्थेत, मग त्याच बायकांनी तिला इथे हॉस्पिटलमध्ये आणलं आणि तिच्यावर उपचार सुरू केले, मला काही माहिती असेल तर सांगा असं SP साहेब डॉक्टर अविनाश यांना म्हणतात। तेव्हा डॉक्टर अविनाशला आठवतं की आडगावची सरपंच म्हणजे पिंकी, ती गायब होती, तिच्या विरोधातच सारख्या बायका येत होत्या, हे डॉक्टरांना आता आठवत असतं। तर SP साहेब म्हणतात तुम्ही आम्हाला कोऑपरेट करावं अशी आमची अपेक्षा आहे। तर माझी पिंकी कुठे आहे, 8 महिने झाले डोळ्यात त्राण आणून मी तिची वाट पाहतोय असं आता बापूसाहेब म्हणतात। तर डॉक्टर अविनाश सांगू लागतात त्या मुलीचा चेहरा पूर्णपणे बिघडला होता जेव्हा ती इथे आली होती तेव्हा, मग नक्की ती मुलगी कोण आहे ते आम्हाला माहित नाही। 9 महिन्यापूर्वी ती इथे ऍडमिट आता कुठे असेल तुम्हाला माहित आहे का असं SP साहेब विचारतात। तेव्हा बापूसाहेब म्हणतात प्लीज माझ्या पिंकीला मला भेटायचंय। तर आता डॉक्टर अविनाश म्हणतात की डॉक्टर देवयानी सदावर्ते आहेत, पुण्याच्या प्रसिद्ध सर्जन आहेत, त्या तिला इकडून घेऊन गेल्या होत्या पण ती जिवंत आहे असं वाटतंय। आता हे ऐकताच SP साहेब आणि बापूसाहेबांना खूप मोठा धक्का बसतो। डॉक्टर देवयानी सदावर्ते यांचा पत्ता आम्हाला भेटू शकेल का असं बापूसाहेब विचारतात, कारण मला पिंकीला भेटायची खूप घाई झाली आहे। त्यावरती आता डॉक्टर अविनाश लगेच त्यांचं कार्ड देतात आणि म्हणतात मी डॉक्टर देवयानींना फोन करून सांगतो की तुम्ही भेटायला येणार आहात म्हणून। पण आता SP साहेब म्हणतात तुम्ही असं काहीही सांगणार नाही, आम्ही त्यांना जाऊन ऐच्छिक भेटू असं म्हणून आता ते दोघेही कोऑपरेट केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानतात आणि बाहेर येतात। तेव्हा आता दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि म्हणतात की काम फत्ते। तर बापूसाहेब म्हणतात की तुम्हाला तुमचा माल नक्कीच मिळेल, आता आम्ही जातो, जिथे जायचंय ना तिथे। त्यावरती SP साहेब विचारतात पण तुमचं पुढचं पाऊल नक्की काय असेल। बापूसाहेब म्हणतात मी माझा डाव कधीही रिव्हील करत नाही, नाहीतर तो सक्सेस होणार नाही, डाव रिव्हील झाल्यावर वादळ उठतं तुम्हाला तर माहीतच असेल, म्हणून SP साहेबांना बापूसाहेब तेथून पाठवतात। तर आता पिंकी मी तुझ्याकडेच येतोय बघ, आता तुझ्या चितेला आग लावायची राहिली होती पण आता तुझी कवटी फुटेपर्यंत मी तेथे स्मशानात थांबणार असं म्हणून आता बापूसाहेब नवीन खेळी सुरू करतात। तर आता दुसरीकडे पिंकी ही सकाळी आवरून बाहेर येते, निरी किचनमध्ये असते। तेव्हा पिंकी आता फक्त युवराजला शोधत असते परंतु अजूनही तो उठलेला नसतो। तेव्हा निरीला पिंकी विचारते काय गणी रे, अजून कुणी उठलं नाही का घरात। त्यावरती फक्त माईसाहेब उठले आहेत असं निरी म्हणते। तर आता पिंकी 5-6 वेळा विचारते अजून कुणी उठलं नाही का। तेव्हा तुम्हाला नक्की कोण हवंय, कुणाबरोबर बोलायचंय असं निरी विचारते। तर पिंकी आता एकदम शांत होते। आता पिंकी मनातल्या मनात विचार करते म्हणजे धनी अजून उठले नाहीयेत, पण मला त्यांच्याशी बोलायचंय की तुम्हाला माझी मदत करायची आहे की नाही, तुमच्या पिंकीला तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं आहे की नाही, मला त्यांच्याबरोबर बोलल्याशिवाय चैन पडणारच नाही असं म्हणून आता पिंकी ही इशारे करत असते, हातवारे करत असते। तर आता निरी विचारते काय हो पियू, तुम्ही कुठे हरवला आहात। तेव्हा पिंकी एकदम शांत होते,
ती म्हणते की काहीच नाही, मी आपली अशीच हातवारे करत होते. तेवढ्यातच मिताली आता युवी माय लव करत तेथे येते. तेव्हा माय लव म्हणजे ते माझे धनी आहेत असं पिंकी मनातल्या मनात म्हणते आणि मितालीला विचारते, मिताली तिकडे कुठे चालली? त्यावरती मितालीला आता खूप राग येतो. ती म्हणते, तू काय म्हणालीस मला? ची हिम्मत कशी झाली मला मिताले म्हणायची? पिंकी हसते आणि म्हणते की मी तुम्हाला मिताले म्हणाले नाही, मी तुम्हाला मिताली दी असंच म्हणणार, तुमच्या ऐकण्यात काहीतरी फरक झाला असेल असं म्हणून पिंकी तो विषय टाळते आणि हे हातात काय आहे असं विचारते. तेव्हा माझ्या युवीसाठी मी हे 2 फंकी टी शर्ट US वरून मागवले आहेत, मी त्याच्याकडेच आता घेऊन चालले आहे. तेव्हा धनी असले टी शर्ट अजिबात घालणार नाही असं पिंकी पटकन म्हणून जाते. तेव्हा निरीला धक्का बसतो की ही पियू अशी युवराजला धनी काय म्हणते. तर आता मिताली म्हणते, तू धनी म्हणालीस का? तर पिंकी विषय टाळत म्हणते, अहो तुमचे धनी म्हणाले मी. तेव्हा मिताली म्हणते, बघ आता युवी यातला एक टी शर्ट घालणार म्हणजे घालणार आणि बाहेर येणार. तर आता पिंकीला अजूनच राग येतो. तर आता मिताली आतमध्ये जाते. तर पिंकी मनातल्या मनात विचार करते, माझे धनी असले कपडे घालणारच नाही, परदेशी पापड कुठला मला अजिबात ही मिताली आवडत नाही असं म्हणून ती आता युवराजच्या रूममध्ये कसं जायचं हा चान्स शोधत असते. आणि तिच्या मनात एक आयडिया येते. ती लगेच नेरीजवळ जाते आणि म्हणते की धनींच्या रूममध्ये जाण्याचा चान्स मिळाला. तेव्हा नेरी म्हणते, काय म्हणालात तुम्ही पुन्हा? धनी धनी काय चाललंय? तर पिंकी आता घाबरते आणि म्हणते, मिताली दीनचे धनी आहेत ना, तू 2 कप चहा टाक बरं पटकन. तेव्हा नेरी ठीक आहे असं म्हणते. तर इकडे युवराज हा आंघोळ करून बाहेर येतो. तर समोर मिताली असते. तेव्हा तिला पाहून तो लगेच आता अंगावर हात ठेवतो आणि म्हणतो की तुम्ही इथे का आलात न विचारता? माझ्या रूममध्ये येण्याची परमिशन कोणी दिली? तेव्हा मिताली म्हणते की मी नॉक केलं होतं, पण तू युवी बाथरूममध्ये होता ना, म्हणून तुला आवाज नसेल गेला. अरे मी तुझ्यासाठी खूप छान शर्ट आणली आहे, USA वरून मागवली आहे, घालणार ना तू? तेव्हा आता तो म्हणतो, अगोदर तुम्ही बाहेर तर जा. आता युवराजने शर्ट घातलेलं नसतं. तर मिताली त्याला म्हणते, बापरे युवी तू किती हॉट आहेस, किती फिट आहेस आणि किती छान दिसतोस तू. शर्ट नाही घातलं तर किती मुली तुझ्यावर फिदा होतील, किती छान दिसतोस तू. तेव्हा आता युवराजला अनकम्फर्टेबल वाटत असतं. तो म्हणतो की अगोदर तुम्ही बाहेर जा, मला शर्ट तरी घालू द्यात. तेवढ्यातच पिंकी तेथे येते आणि मितालीला म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना की ते असली कपडे घालणार नाही म्हणून. त्यावरती मिताली म्हणते, गप्प बस ग तू. आता पिंकी समोर युवराजकडे पाहते. तर त्याने शर्ट घातलेलं नसतं. आता पिंकी त्याच्याकडे पाहतच राहते. ती त्याच्यावर फिदा होते आणि त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच मिताली तेथे येते आणि पिंकी व युवराजच्या मध्ये उभी राहते आणि म्हणते, युवी बघ ना, घालणार हे टी शर्ट मी तुझ्यासाठी USA वरून मागवलंय. त्यावरती आता युवराज पिंकी समोरच म्हणतो की हो मी घालायला तयार आहे असं म्हणून आता तो तिच्याकडे टी शर्ट मागतो. तेव्हा मिताली खूपच खुश होते आणि युवराजकडे ते टी शर्ट देते. तर आता मिताली तो टी शर्ट घेते आणि युवीकडे देत म्हणते की खरंच तू यामध्ये ना बॉम्ब दिसणार आहेस आणि तुझी फिगर एवढी हॉट आहे ना, तुझ्यावर खूप छान सूट होईल हा. आता त्या दोघांचं असंच बोलणं सुरू असताना पिंकी अजून एक टी शर्ट बेडवर ठेवलेला पाहते आणि त्याच्याजवळ जाऊन मुद्दामच त्याच्यावर चहा सांडवते. युवराज आता पिंकीला जळवण्यासाठी मुद्दामच मितालीला म्हणतो, तू मला शर्ट घालण्यासाठी मदत करतेस का? तर पिंकी आता तोंड वाकडं करत असते. मितालीला आता खूपच आनंद होतो. मिताली आता त्याला टी शर्ट घालण्यासाठी मदत करते. तर आता पिंकी खूप जोरात ओरडते आणि म्हणते, सॉरी माझ्याकडून मिस्टेक झाली, तुमच्या टी शर्टवर चहा सांडला. तेव्हा आता मिताली तिच्यावर खूप जोरात ओरडते. तर युवराजला माहीत असतं मुद्दामच पिंकीने हे केलंय. तेव्हा तो आता मितालीला म्हणतो, फॉरगेट हिम, मला हाच टी शर्ट खूप आवडलाय. मिताली म्हणते, हा टी शर्ट न्यू ब्रँडचा होता, मी तुझ्यासाठी खास मागवला होता. युवराज म्हणतो, टेन्शन घेऊ नका मिताली, ते टी शर्ट फक्त पाण्यात टाका म्हणजे सगळं काही ठीक होईल आणि जरीही डाग नाही निघाला ना तरीही मी तुमच्यासाठी तसाच डागाचा टी शर्ट घालेल. तेव्हा आता मिताली त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता पिंकीला खूप राग येतो. ती मनातल्या मनात म्हणते, ही पांढरी पालसारखी धनींच्या पुढे पुढे करते आणि धनींनाही हिच्या सगळ्याच गोष्टी आता आवडायला लागल्या. त्यानंतर मिताली आता ते टी शर्ट घ्यायला जाते. पिंकीला म्हणते, तो ट्रे उचल पटकन. आता ती तो चहाचा ट्रे घेते. तर मिताली ते टी शर्ट बाथरूममध्ये ठेवायला जाते. तेव्हा युवराज आणि पिंकी एकमेकांकडे बघतच राहतात. तर जो प्राइस टॅग असतो त्याकडे पाहून पिंकी सारखी हसत असते. युवराज म्हणतो, काय झालं खिदी करायला? त्यावरती ती म्हणते, ते लेबल कशाला ठेवलंय? तर आता मिताली देखील तेथे येते आणि म्हणते, काय झालं पिऊ तुला हसायला?
तर आता पिंकी म्हणू लागते की तो प्राइस टॅग तुम्ही US वरून शर्ट आणलाय ते सांगायला लोकांना, की तुम्ही US चा टी शर्ट घातलाय हे लोकांना दाखवायला तुम्ही प्राइस टॅग ठेवलाय. आता मी पटकन तो कापूनच टाकते असं म्हणून ती पटकन कपाटाजवळ जाते आणि कपाटाच्या ड्रॉवरमधून ती कात्री घेते. तेव्हा युवराजला आता खूप मोठा धक्का बसतो. त्याला समजतं ही तर पिंकी आहे. तर पिंकी आता तो प्राइस टॅग कापता कापता शर्टच कापून घेते. तेव्हा आता मिताली खूप जोरात तिच्यावर ओरडते आणि म्हणते, तुला लाज नाही वाटत का मी आणलेलं एवढं महागडं टी शर्ट कापायला, असं म्हणून आता ती खूपच चिडते आणि तिचा गळाच दाबणार असते. तर युवराज आता विचारच करत राहतो की ह्या जर सरपंचीनबाई नसत्या तर यांना कसं माहीत झालं असतं कपाटातच कात्री ठेवली आहे. आता इकडे या दोघींची भांडणं सुरू असतात. तर युवराज मात्र अजूनही विचार करतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता बापूसाहेबांना समजतं पिंकी आणि देवयानी ह्या आडगावात गेले आहेत. तर आता दुसरीकडे युवराज मितालीला म्हणतो, मी कसा दिसतोय बघ, तू आणलेला टी शर्ट मी घातलाय. तेव्हा आता मिताली लगेच त्याला मिठी मारत खूप छान दिसतो असं म्हणते. तेव्हा आता तुझी हेअरस्टाईल चेंज करायला हवी असं जेव्हा मिताली म्हणते तेव्हा पिंकीला खूप राग येतो. ती म्हणते आता सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब